जत तालुका संख येथील आजी माजी सैनिक संघटना संख डिव्हिजन संख व जत यांच्या वतीने माजी सभापती तथा शिक्षण महर्षी डॉक्टर आर.के. पाटील यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत डॉक्टर पाटील यांचा शाल व फेटा बांधून सन्मान करण्यात आला। यावेळी आजी माजी सैनिक जत संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड, संख डिव्हिजनचे अध्यक्ष बापू माने, उपाध्यक्ष शंकर माने यांच्यासह सर्व माजी सैनिक सदस्य उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निरोगी व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या। शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व विविध सामाजिक उपक्रमामध्ये डॉक्टर आर.के. पाटील यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव यावेळी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आला। डॉक्टर आर.के. पाटील यांच्या प्रदीर्घ कार्याचा उल्लेख करताना उपस्थित माजी सैनिकांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम असल्याचा विचार त्यांनी सातत्याने पुढे नेला। अनेक विद्यार्थी घडविण्यात तसेच समाजातील विविध घटकांना एकत्रित घेऊन सामाजिक कार्याला चालना देण्यात त्यांचे योगदान राहिले आहे, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले। आजी माजी सैनिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सत्कार केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम न राहता डॉक्टर पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा ठरला। सैनिक संघटनेच्या सदस्यांनी एकत्रितपणे त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम केला। यावेळी आजी माजी सैनिक जत संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड, संख डिव्हिजनचे अध्यक्ष बापू माने, उपाध्यक्ष शंकर माने, खजिनदार मेहबूब मकानदार तसेच माजी सैनिक सदस्य उमरे शेखर, धानाप्पा बिरादार, नाना सोकुठे, अल्लाबक्ष मकानदार, रवी बागेडी, मारुती वनमाराठे, अंबादास दुधाळ, मुनीर मकानदार, बाबासाहेब कराळे व सल्लागार अब्बास सय्यद यांच्यासह आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।